वाल्मी कराड यांच्यातर्फे आम्ही जे काही संपत्ती जप्ती त्यांनी बँक खाती वगैरे गोठवलेले आहेत त्याच्याकरता दिलेला अर्ज याचे युक्तिवाद दोन्हीचे पूर्ण झालेत, पण त्याच्यावरचा आदेश अर्ज अद्याप झालेला नाही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आजची सुनावणी जी होती ती सुनावणी आरोपी नंबर 2 जे आहेत विष्णू चाटे त्यांचं डिस्चार्ज अर्जाची सुनावणी यापूर्वी झाली होती। त्याचा आदेशाकरता आणि आरोपी नंबर 3 ते 7 यांच्यातर्फे डिस्चार्ज अर्ज दाखल होता त्याच्या सुनावणीकरता होती। ती सुनावणी आज पूर्ण झालेली आहे। त्या आदेशाकरता पुढील तारीख दिलेली आहे। मात्र यामध्ये वाल्मी कराड यांच्या संपत्ती जप्तीच्या संदर्भामध्ये काय नेमकं केलं गेलं आणि त्याचबरोबर विष्णू चाटे यांच्या जी दोषमुक्तीचा अर्ज आहे त्याच्यावरती नेमका मान्य न्यायालयाने काय सांगितलं आणि या दोन ऑर्डर कधीपर्यंत कशा स्वरूपाच्या? आता जे संपत्ती जप्तीचा सरकारी पक्षातर्फे दाखल केलेला आहे वाल्मी कराड यांचा संपत्तीबाबतचा अर्ज जो आहे आणि वाल्मी कराड यांच्यातर्फे आम्ही जे काही संपत्ती जप्ती त्यांनी बँक खाती वगैरे गोठवलेले आहेत त्याच्याकरता दिलेला अर्ज याचे युक्तिवाद दोन्हीचे पूर्ण झालेत, पण त्याच्यावरचा आदेश अर्ज अद्याप झालेला नाही। त्याचा आदेशाकरता देखील पुढील तारीख दिलेली आहे। आणि जे यामध्ये आजची जी नेमकी आरोपी नंबर 3 ते 7 जे पाटील वकील साहेब आहेत यांच्यातर्फे युक्तिवाद करण्यात आलेला आहे आणि तो युक्तिवाद करण्यानंतर आता ते आदेशाकरता प्रलंबित पुढची तारीख दिली आहे 24/9। आरोपीच्या बाबत तुम्ही उच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे आणि याच न्यायालयाने या ठिकाणी तपास अधिकाऱ्यांना नोटीस पण बजावली। त्या नोटीसमध्ये नेमकं प्रामुख्याने काय? आता जे वाल्मी कराड यांच्यामार्फत दोषमुक्तीचा अर्ज दाखल होता तो नामंजूर केल्यानंतर आम्ही माननीय उच्च न्यायालयामध्ये त्याच्याविरुद्ध अपील सादर केलेलं आहे। त्या अपिलाच दाखल झाल्यानंतर अपिलाबाबत सरकारी पक्षाचं म्हणणं मागवणारी नोटीस पाठवण्याबाबत आदेश केला माननीय उच्च न्यायालयाने। त्याप्रमाणे ती नोटीस काढलेली आहे। त्याची प्रत आज एक आम्ही माननीय न्यायालयात देखील सादर केलेली आहे आणि त्याची पुढील सुनावणी आहे ती 19 सप्टेंबरला माननीय उच्च न्यायालयामध्ये सुनावणी करण्यात येणार आहे। मात्र चार्ज फ्रेम केला जावा अशा पद्धतीने सरकारी वकिलांनी मागणी केलेली आहे। मात्र त्यावरती नेमकं काय मान्य न्यायालयाचं म्हणणं आहे आणि एकंदरीत जो हायकोर्टामध्ये चालू आहे त्यावरती स्टे अद्याप दिला गेला नाही असं देखील त्यांचं म्हणणं आहे। मागची तारीख जी होती ती पहिलीच तारीख होती दाखल, त्यानंतर आता 19 सप्टेंबर ती दुसरी तारीख आहे। त्यावेळेला कदाचित स्टेवरती वगैरे विचार होईल, पण अजून 4ची स्टेजच नाही आहे। आरोपी नंबर 2चा डिस्चार्ज अर्ज आहे त्याच्यावरती आदेश व्हायचा आहे। आरोपी नंबर 3 ते 7 यांचा डिस्चार्ज अर्ज होता त्याची सुनावणी आज झालेली आहे। त्यामुळे 4 चार्ज म्हणतात ती स्टेज आज रोजी नाही आहे। चार्जची स्टेज सर्वांची डिस्चार्ज झाल्यानंतर ती स्टेज येणार आहे। आपल्या सहकार्यांनी जे चार्जशीट दाखल झालं त्याच्याबाबत काही प्रश्न उपस्थित केले तपास यंत्रणेवर, ते काय विषय नाही? आता ते मुद्दे यापूर्वी आर्ग्यू झालेला आहे, त्याच्यावरती युक्तिवाद झालेला आहे। आमचं म्हणणंच असं सुरुवातीपासून आहे की जे गुन्हे वेगवेगळे होते त्यामुळे वेगवेगळे दोषारोपपत्र येणं गरजेचं होतं, ते एकत्र आलेलं आहे, ती बाब चुकीची आहे आमचं म्हणणं आहे। आता त्याच्यावरती माननीय उच्च न्यायालय किंवा इतर न्यायालयाचा आदेश होईपर्यंत त्याच्यावरती भाष्य करणं चुकीचं आहे। आणि हा खटला जो आहे तो शांत गतीनं म्हणजे चालू आहे असं पण बोललं जातं? नाही, शांत गतीनं नाही, कारण कसं आहे की आज जसं सरकारी पक्षाला त्याची बाजू मांडण्याचा अधिकार आहे, ठीक आहे, ते मांडू शकतात, तसं आरोपीलाही देखील बचाव करण्याचा अधिकार आहेच की त्याचे जे कायदेशीर अधिकार आहेत ते वापरण्याचा अधिकार आरोपीला आहे। त्या प्रत्येक कायदेशीर मार्गाचा अवलंब चाललेला आहे, कुठल्याही गोष्टीत दिरंगाई होत नाही आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।